राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल प्राध्यापक डॉक्टर ज्योतिताई वाघमारे यांचा इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीने रेल्वे लाईन परिसरातील किसन जाधव यांच्या संपर्क कार्यालयात उत्साहात सत्कार करण्यात आला। सामान्य झोपडपट्टीतील कुटुंबातून संसदेत पोहोचलेल्या भीमकन्या ज्योतिताईंचा प्रवास प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले। नगरसेवक किसन जाधव यांनी त्यांना खासदार ताई असा निळा फेटा, शाल, संविधानाची प्रत आणि जांबमुनी महाराजांची प्रतिमा देऊन सन्मानित केले। हलग्यांच्या गजरात आणि फटाक्याच्या आतिषबाजीत स्वागत करण्यात आले। सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन अहोरात्र काम करणार अशी ग्वाही ज्योतिताई वाघमारे यांनी दिली आहे। यावेळी प्रियदर्शन साठे, मनीष काळजे, दत्तात्रय नडगिरी, चैत्राली गायकवाड, कल्पना कदम, लक्ष्मी नडगिरी, शिवराज गायकवाड, कुमार जंगडेकर, हनुमंत सायबळू, संतोष कदम, सुधीर बहिरवाडे, अर्जुन साळवे, सचिन जाधव, निलेश कांबळे, सचिन गुत्तेदार, हरीश तेलगू, व्यंकटेश जाधव, धनराज संधोळकर, प्रथमेश, तेजस, अजिंक्य, करण, कार्तिक जाधव, श्रीकांत गिडे, संतोष गायकवाड, रामपल्ली, महादेव राठोड, माणिक कांबळे, वसंत कांबळे, फिरोज पठाण, यल्लप्पा शिवापूर, हनुमंत माडेकर, युवराज जाधव, संजय भडंगे, सोनू तळभंडारे यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते। मला आज या ठिकाणी बोलवलं आणि आपली बहीण खासदार झाली याचा भावाला किती आनंद झाला हे आज या सत्कारामधून दिसून आलं। मनापासून मी त्यांचे आभार मानते या ठिकाणी। आणि मला आज या ठिकाणी समस्त सोलापूरकरांच्या वतीनं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे आम्ही मनापासून ऋणी आहोत की त्यांनी सोलापूरच्या या सर्वसामान्यांच्या गोरगरिबाच्या कन्येला राज्यसभेपर्यंत पाठवलं। आजचा हा सत्कार माझ्यासाठी खूप विशेष आहे, कारण अगदी लहानपणापासून जेव्हा आम्ही उपलक वस्तीमध्ये जायचो किंवा इरण्णा वस्तीमध्ये जायचो किंवा तिकडे 2 नंबर लिमेवाडी वगैरे या भागामध्ये जायचो, तेव्हा आदरणीय आमचे मार्गदर्शक मान्य लक्ष्मण मामांचा नेहमी संपर्क माझा यायचा। आणि त्यावेळेला माझे वडील नगरसेवक होते, मी खूप लहान होते, शाळेत होते, पण मी जेव्हा बोलायचे तेव्हा प्रत्येक वेळेला मामा माझं खूप कौतुक करायचे। त्यामुळे आज सुद्धा मी आल्यानंतर पहिल्यांदा अण्णांना तेच विचारलं की मामांचा आशीर्वाद मला घ्यायचा आहे, कारण इच्छा भगवंताची परिवाराचा मी एक घटक आहे आणि इच्छा भगवंताची परिवाराची मी एक कन्या आहे असं मी या ठिकाणी समजते। आपलं प्रेम माझ्यावरती कायम असंच राहू द्या। या ठिकाणी एवढंच सांगू इच्छिते की महायुतीच्या माध्यमातून यावर्षी प्रत्येक संघर्ष करणाऱ्या आणि लढणाऱ्या व्यक्तीला न्याय मिळालेला आहे। आज दिल्लीत जात असले तरी सुद्धा सोलापूरच्या गल्लीची लेक आहे ही जाणीव कायम माझ्या मनामध्ये राहील। आपल्या सगळ्यांच्या अडीअडचणी राज्यसभेच्या पटलावर मांडण्यासाठी तुमची ही बहीण कायम तुमच्यासाठी तत्पर राहील। आपण कधीही हाक मारा, आपल्या सगळ्यांच्यासाठी अगदी अर्ध्या रात्री सुद्धा धावून येईल एवढा शब्द या ठिकाणी देते। आणि आतापर्यंतचा माझा प्रवास खूप खडतर परिस्थितीतून झाला, पण तुम्ही सगळेजण कायम सोबत होतात। आदरणीय किसन अण्णा असतील, आदरणीय आमचे सगळे बंधू असतील, नडगिरी साहेब असतील, आपण सामाजिक चळवळीतून काम केलंय, आमच्या कदम बहिणी आहेत त्या तर आपल्या भागातल्याच आहेत, गायकवाड ताई आहेत, शिवराज भाऊ आहेत, आमचे कुमार मामा या ठिकाणी उपस्थित आहेत, मनीष अण्णा आहेत, प्रियदर्शनजी साठे नगरसेवक आहेत, आता आमचे बंधू संतोषजी कदम यांचंही या ठिकाणी आगमन झालंय आणि आमचे पत्रकार बंधू इरण्णा सुद्धा या ठिकाणी आहेत। हा सगळा माझा परिवार आहे, त्यामुळे मी खासदार झाले नाही, तुम्ही सगळे खासदार आहात। आणि आज आपल्या सोलापूरला जी संधी मिळाली आहे त्या संधीचं नक्की सोनं करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी मला शुभेच्छा आणि आशीर्वादांचं हे जे बळ दिलं त्याबद्दल मनापासून कृतज्ञ आहे। इच्छा भगवंताची परिवार आदरणीय नगरसेवक किसन अण्णा जाधव यांचे मी मनापासून आभार मानते। आणि तुमची ही बहीण कायमस्वरूपी तुमच्या सोबत राहील। आणि तुम्हा भावांची जबाबदारी आता वाढली आहे, कारण आता बहीण दिल्लीला जातीये, तर बहिणीच्या पाठीशी तितक्याच खंबीरपणानं तुम्ही सगळे भाऊ ठामपणानं उभं राहाल हा विश्वास मला या ठिकाणी वाटतो। धन्यवाद। आज सोलापूरच्या कन्या आमच्या भगिनी ज्योतिताई वाघमारेंचं आज या ठिकाणी प्रभाग 22चे मी स्वतः सदस्य किसन जाधव माझ्या विनंतीला मान देऊन आदरणीय आमच्या भगिनी ज्योतिताईंनी या ठिकाणी येण्याचा बहुमोल वेळ असा दिला। सोलापूर शहराला हे सौभाग्याचा आजचा दिवस आहे, कारण का तर सोलापूरमध्ये जी संघर्ष कन्या म्हणून जन्माला आली, ज्या झोपडपट्टी परिसरामध्ये आयुष्यभर जीवनाच्या परिस्थितीला संघर्षमय परिस्थितीतून त्या पुढे गेलेल्या आमच्या भगिनी आहेत, त्या भगिनींचं ज्ञान, त्या भगिनींचं जे वक्तृत्व आहे
त्यांनी त्यांच्या वक्तृत्वातून त्यांच्या ज्ञानातून सोलापुरातील आपल्या दीन दलित समाजातील व्यथा प्रश्न अडचणी या शासनासमोर गंभीरपणानं निडरपणाने मांडल्या. त्याच पद्धतीनं प्रशासनाच्या देखील ज्या काही बाबी आहेत त्या देखील बाबी निदर्शनास आणून दिल्या. या सर्व बाबींचा विचार करून आपल्यासारख्या दीन दलित समाजामधील माझ्या भगिनीला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेब असतील, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा वहिनी असतील आणि महायुती सरकार असेल, यांच्या माध्यमातून आज ज्योतिताईंना राज्यसभेची बिनविरोध होण्याची ही प्रथमतः संधी आपल्या सोलापूर शहराला ज्योतिताईच्या माध्यमातून प्राप्त झालेली आहे. मला खात्री आहे सोलापूर शहराच्या अनेक प्रश्न ज्योतिताईंनी प्रकर्षानं प्रशासनाच्या असेल, शासनाच्या दरबारी असेल, महायुती सरकारच्या राज्य स्तरावर असेल, केंद्रीय स्तरावर असेल, त्यांनी सातत्याने प्रश्न मांडले आहेत. त्यांच्या माध्यमातून सोलापूरमधील जे झोपडपट्टीवासी आहेत, माझ्या भगिनी या झोपडपट्टीमधून राहून झोपडपट्टीयांच्या अडीअडचणी ते निश्चितपणानं त्यांच्या माध्यमातून राज्यसभेत सोडवतील अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. आणि ताईंच्या माध्यमातून सोलापूर शहराला ही तिसऱ्यांदा राज्यसभेची संधी उपलब्ध झालेली आहे. आणि संधी केवळ उपलब्ध झाली नसेल तर ताईंच्या माध्यमातून बिनविरोध राज्यसभेची संधी ही आपल्या तमाम सोलापूर शहरवासियांसाठी एक अभिमानाची बाब आहे. ती संघर्ष कन्या म्हणून जन्माला आल्याने संघर्ष करूनच त्यांचा आज वाटचाल सुरू आहे. आणि पद मिळवणं हे खूप अडचणीचं बाब नसतं, परंतु संघर्षाच्या परिस्थितीमधून संघर्षाचे चटके सोसत त्या संघर्षाच्या परिस्थितीचं सातत्यानं प्रश्न त्या समोर मांडत आल्या. त्या मांडलेल्या समस्यातून गरिबांचे जे प्रश्न आहेत ते सातत्यानं सुटत गेले. आणि आज ताईच्या माध्यमातून येणाऱ्या पिढीला देखील एक आदर्शवत कामगिरी ताईंच्या माध्यमातून आपल्याला दिसून येणार आहे. मी आज या ठिकाणी ताईंनी माझ्या विनंतीला मान देऊन आमच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिलं. ताईंचं आज संविधानाचे पुस्तक आणि आपल्या आदि ऋषी जाममुनीशी महाराजांची प्रतिमा भेट देऊन आमच्या दोन्ही नगरसेविका चैत्रालीताई गायकवाड असतील, आमच्या कदमताई असतील, त्याच पद्धतीने आमचे सहकारी नगरसेवक दत्तात्रयजी नडगिरे असतील, आमचे युवा सहकारी शिवराजजी गायकवाड असतील आणि या प्रसंगी